जय जिनेंद्र. आज आपण ऐकणार आहोत अर्थ श्रावक या शब्दाचा आणि त्याचे भेद कोणते आहेत तेही पाहणार आहोत. खऱ्या देवशास्त्र गुरुवरती श्रद्धा नसणारा सद्गृहस्थ म्हणजे श्रावक. श्रावक हा शब्द 3 अक्षरांनी बनतो. श्रा व क. श्र म्हणजे श्रद्धावान, व म्हणजे विवेकवान आणि क म्हणजे क्रियावान. जो अत्यंत श्रद्धेने पण विवेकपूर्णतेने सगळ्या क्रिया करतो तो श्रावक. याचे 3 भेद आहेत. एक ते पक्ष, चर्या आणि साधना यावरून ठरतात. पहिला आहे पक्षावरून ठरणारा पाक्षिक श्रावक, म्हणजे जैन धर्माचा पक्ष पालन करणारा तो पाक्षिक श्रावक. हा कसा असतो तर हा संकल्पपूर्वक हिंसेचा त्यागी असतो, अष्टमूलगुणांचा धारी असतो, अणुव्रतधारी असतो, सप्तव्यसनांचा त्याग करणारा असतो, रात्री भोजनाचा याला त्याग असतो. हा दान, व्रते इत्यादी क्रिया अत्यंत श्रद्धेने करतो, म्हणून यास पाक्षिक श्रावक म्हणतात. दुसरा भेद आहे तो चर्येवरून. हा भेद आहे नैष्ठिक श्रावक. याचे 3 भेद पडतात. यामध्ये सामायिक हे व्रत केलं जातं, म्हणून या व्रतामध्ये प्रतिमा धारण केल्या जातात. याचेही 3 भेद आहेत, जघन्य, मध्यम आणि उत्तम. जघन्य नैष्ठिक श्रावक म्हणजे जो 1 ते 6 प्रतिमांचा धारी असतो. मध्यम म्हणजे जो 7 ते 9 प्रतिमांचा धारी असतो. आणि उत्तम नैष्ठिक श्रावक म्हणजे 10 आणि 11 या प्रतिमांचा तो धारी असतो. या 11व्या प्रतिमेनंतर तो मुनिराज किंवा ती आरिका व्रत धारण करते. आणि तिसरा भेद आहे तो साधक श्रावक. आपले संपूर्ण आयुष्य हे धर्माप्रती लीन होऊन ज्याने व्यतीत केलेले असते तो अंतसमयी, जीवनाच्या अंतसमयी सल्लेखना व्रत धारण करून मृत्यूचा स्वीकार करतो. म्हणून त्यास साधनेने केलेले व्रत, जो व्रतांचा सुवर्ण कलश मानला जातो, असा सल्लेखनाचा व्रताचा धारी तो साधक श्रावक मानला जातो. हे पहा, प्रत्येक जैन धर्मीय मधील श्रावक श्राविका आपले संपूर्ण आयुष्य धर्माप्रती लीन राहून व्यतीत करतो आणि अंतसमयी आपलीही सल्लेखना होऊन आपण साधक श्रावक बनूया अशी इच्छा धारण करतो. बरोबर ना? जय जिनेंद्र.